नमस्ते, मी डॉक्टर सुवर्णा सातपुते. कल्पतरू वेलनेस वाईफ या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इझिली अवेलेबल होणाऱ्या आणि खूप कमी कॉस्टमध्ये भेटणाऱ्या एका गुणकारी औषधबद्दल बोलणार आहोत. ती आहे तुरटी, ज्याला आयुर्वेदामध्ये स्फटिका म्हणतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुरटीचे गुणधर्म काय आहेत, तुरटीचा उपयोग कशा प्रकारे करायचा आहे, तुरटीचे आपल्या त्वचेवरती कोणकोणते फायदे आहेत आणि तुरटीचं शोधन म्हणजे शुद्धीकरण कसं करायचं आहे आणि तुरटीचे वापर करताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे, या सर्व गोष्टी आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आयुर्वेदामध्ये भावप्रकाश निघंटुमध्ये याचा रेफरन्स आहे. स्फटिका तू कषाय उष्ण वात पित्त कफवर्णान. म्हणजेच स्फटिका म्हणजे तुरटी ही कषाय रसाची आहे, म्हणजे तुरट चवीची आहे. तुरट चवीमुळे तुरटी ही आकुंचन करते. जेव्हा रक्तस्राव होतो तेव्हा जर तुरटीचा उपयोग केला असेल तर ती आकुंचन करून रक्तस्राव कमी करण्याचं काम करते. नेक्स्ट, तुरटी ही उष्ण गुणाची आहे आणि शरीरामधील वात, पित्त आणि कफ तिन्ही दोषांचं बॅलन्स करते. नेक्स्ट, तुरटीला वर्णान म्हणजे जखम भरण्यासाठी तुरटीचा खूप फायदा होतो. तुरटीमध्ये अँटी फंगल क्वालिटी आहे, अँटी बॅक्टेरियल क्वालिटी आहे आणि तसंच तुरट चवीमुळे म्हणजेच कषाय रसामुळे आकुंचन करते. त्यामुळे जखमा लवकर भरून येण्यासाठी, तिथला रक्तस्राव कमी येण्यासाठी याचा फार उपयोग होतो. तर हे पाहिलं आपण त्याचे गुणधर्म. आता जाणून घेऊया की तुरटीचं शुद्धीकरण कसं करायचं. जेव्हा आपण तुरटीचा खडा वापरतो, पण त्यापेक्षा तुरटीची पावडर ही तुरटीच्या खड्यापेक्षा फार स्ट्रॉंग असते. त्यामुळे तुरटीची पावडर जर वापरायची असेल तर त्याचं शुद्धीकरण करणं फार गरजेचं आहे. आता घरच्या घरी शोधन कसं करायचं ते कसं जाणून घेऊया. एक लोखंडी तवा घ्यायचा आणि तुरटीचे जे तुकडे असतात ते बारीक करून त्या लोखंडी तव्यावरती गरम करायला ठेवायचे. सुरुवातीला त्याला पाणी सुटायला लागतं, ते असंच परतत राहायचं आहे आणि त्यानंतर हळूहळू तुरटी ही कोरडी पडायला लागते. जेव्हा तुरटी पावडर पूर्ण कोरडी होईल तेव्हा ती बाजूला काढून घ्यायची आहे आणि थंड करायला ठेवायची आहे. जेव्हा तुरटीची ते पावडर थंड होईल तेव्हा एका उकळामध्ये घेऊन त्याची पूर्ण बारीक फाईन पावडर करायची आहे आणि एका हवाबंद डब्यात भरून ठेवायची आहे, ज्यामुळे जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण त्याचा उपयोग करू शकतो. तर हे पाहिलं आपण घरच्या घरी तुरटीचं शोधन कशा प्रकारे करायचं. आता जाणून घेऊया की त्वचेसाठी तुरटीचा कशा प्रकारे उपयोग करायचा आणि आपल्याला कोणकोणते फायदे होतात ह्या गोष्टीबद्दल. ज्या लोकांना स्किन काळवंडली आहे किंवा काळपटपणा, ॲक्ने मार्क्स, पिंपल्स, स्किन टॅन यासाठी एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे आणि तो पाण्यामध्ये बुडवून थंड पाण्यामध्ये बुडवायचा आहे आणि तो स्किनवरती, चेहऱ्यावरती जेंटली रब करायचा आहे. त्याचा एक लेप तयार होईल आणि 10 ते 15 मिनिटांनी चेहरा धुवून घ्यायचा आहे. त्यामुळे काळपटपणा कमी येण्यासाठी, स्किन टॅन कमी येण्यासाठी याचा उपयोग होतो. ज्या लोकांना पिंपलसाठी तुरटी वापरायची आहे त्या लोकांनी तुरटीचा एक मोठा खडा घेऊन तो थंड पाण्यात बुडवून जिथे जिथे पिंपल्स झाले आहे तिथे तो खडा फिरवायचा आहे. यातील अँटीबॅक्टेरियल, अँटी फंगल क्वालिटीमुळे ते जे काही पिंपल्सचे जे काही इन्फेक्शन आहे ते कमी येऊन ते पिंपल्स कमी येण्यासाठी याची मदत होते. तुम्ही तुरटीचा उपयोग फेस पॅकमध्येही करू शकता. त्यासाठी तुम्हाला 1 चमचा मुलतानी मिठी, 1 चमचा चंदन पावडर, त्यामध्ये 1 चिमूटभर तुरटीची पावडर टाकायची आहे. शुद्ध केलेली तुरटी पावडर यूज करायची आहे आणि गुलाबजल टाकून ते मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर तो फेस पॅक आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे आणि 10 ते 15 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तुम्ही फेस पॅक किंवा तुरटीचा खडा डायरेक्ट वापरला याच्यानंतर स्किन मॉइश्चराईज करणं फार गरजेचं आहे, कारण तुरटीमध्ये वृक्ष गुण आहे त्यामुळे स्किन ड्राय होते. तुम्ही ॲज अ मॉइश्चरायझर म्हणून कुंकुमादी तेल किंवा शुद्ध बदामाचं तेल वापरू शकता. ज्या लोकांची खूप ऑइली स्किन आहे त्या लोकांनी तुरटी पावडरमध्ये लिंबू रसाचा उपयोग करायचा आहे, ज्यामुळे जे काही एक्स्ट्रा ऑइल आहे ते कमी येण्यासाठी मदत होते. तुरटी तुम्हाला ॲज अ स्क्रब म्हणून यूज करायचं असेल तर तुरटी पावडरमध्ये लिंबू रस आणि मध मिक्स करायचं आहे आणि जेंटली रब करायचं आहे, त्यामुळे स्किन टॅन रिमूव्ह होऊन जाईल. तुरटी स्किन टॅन सोबतच अनइव्हन स्टोन आणि ओपन पोरसाठीही खूप उपयोगी आहे. तुरटीचा डायरेक्ट तुम्ही खड्याचा
पाण्यात बुडवून वापर केला किंवा त्याचं फेस पॅक जरी वापरल्यानंतर जे काही अनइव्हन स्टोन आहे ते व्यवस्थित होण्यासाठी आणि ओपन पोर्स कमी होण्यासाठी याचा उपयोग होतो. खूप लोकांना कमी वयामध्ये चेहऱ्यावरती सुरकुत्या येतात. जे काही स्किन आहे ती लूज व्हायला लागते. तर अशा लोकांनी स्किन टोन त्यांचा व्यवस्थित करण्यासाठी आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी तुरटीचा खडा पाण्यामध्ये बुडवून व्यवस्थित चेहऱ्यावरती रब करायचा आहे किंवा तुम्ही फेस पॅकही यूज करू शकता. यातील कषाय रसामुळे ती आकुंचन पाहून जे काही स्किन लूज झाले ते व्यवस्थित टाईट होण्यासाठी आणि सुरकुत्या कमी येण्यासाठी याचा उपयोग होतो. तर हे पाहिलं आपण तुरटीचे त्वचेसाठी उपयोग. नेक्स्ट, तुरटी ॲज अ तुम्ही डिओड्रंट म्हणूनही यूज करू शकता. ज्या लोकांना उन्हाळ्यामध्ये खूप घाम येऊन शरीराचा दुर्गंध येतो त्या लोकांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये 1 चमचा शुद्ध केलेली तुरटी पावडर मिक्स करायची आहे आणि त्यापासून आंघोळ करायची आहे. त्यामुळे घाम येण्याची समस्या कमी येईल आणि त्यासोबत जे शरीरामध्ये दुर्गंध येते तेही कमी येण्यासाठी मदत होईल आणि तुम्हाला एक्स्ट्रा केमिकल्स डिओड्रंट यूज करायची गरज पडणार नाही. नेक्स्ट, तुरटीचा उपयोग व्रण म्हणजे जखमा भरण्यासाठी सांगितलेला आहे. त्यामुळे ज्या लोकांना जास्ती तोंड येण्याची समस्या आहे किंवा तोंडामध्ये काही जखमा झाल्या आहेत, हिरड्यातून रक्त येत आहे, हिरड्या सुजलेल्या आहेत किंवा तोंडातून दुर्गंध येत आहे, अशा लोकांनी पाण्यामध्ये तुरटी पावडर मिक्स करून त्याच्या गुळण्या करायच्या आहेत. त्यामुळे तोंडातील दुर्गंध कमी येण्यास मदत होते. प्लस हिरड्यांची सूज, हिरड्यांचे रक्तस्राव असेल तर ते कमी येण्यासाठी मदत होते आणि प्लस ज्या काही जखमा झाल्या आहेत, काही माउथ अल्सर्स वगैरे ते सगळं जखमा भरण्यासाठी मदत होते. खूप लोकांच्या हिरड्या लूज पडलेल्या असतात, तर जर त्या तुरटी पावडर टाकून पाण्याने गुळण्या करतील तर त्या हिरड्या टाईट होण्यासाठी मदत होते. कारण त्याच्यामध्ये कषाय रसायन ते आकुंचन करते त्यामुळे हिरड्या टाईट होतात. नेक्स्ट, तुरटीचा उपयोग तुम्ही अंडरआर्म्स म्हणजे काखेतील काळपटपणा कमी करण्यासाठीही उपयोग करू शकता. त्यासाठी तुरटीचा मोठा खडा घेऊन तो पाण्यात बुडवून अंडरआर्म्स म्हणजे काखेमध्ये रब करायचा आहे. त्यामुळे जास्ती घाम येण्याची समस्या कमी येईल आणि काळपटपणाही हळूहळू निघून जाण्यासाठी मदत होईल. तर हे आपण पाहिलं तुरटीचा उपयोग कशा प्रकारे करायचा आहे. आता तुरटीचा उपयोग करताना कोणती काळजी, कोणती प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत ते आपण जाणून घेऊया. खूप लोकांची स्किन सेन्सिटिव्ह असते त्यामुळे पॅच टेस्ट करणं फार गरजेचं आहे. थोडी तुरटीची पावडर घेऊन तुम्ही आपल्या हातावरती एका भागावरती तुरटीची पावडर पाण्यात मिक्स करून लेप लावायचा आहे आणि 10 मिनिटांनी ते वॉश करायचं आहे. जर त्या जागी तुम्हाला लालसरपणा येत असेल, आग, खाज काही त्रास होत असेल, तर काही त्रास होत नसेल तर तुम्ही तुरटीचा उपयोग करू शकता आणि काही रिॲक्शन असेल तर तुरटीचा उपयोग करणं बंद केलं पाहिजे. नेक्स्ट, अगोदर सांगितलं आहे की फेस पॅक किंवा डायरेक्ट तुरटीचा वापर केल्यानंतर स्किन मॉइश्चराईज करणं फार गरजेचं आहे. कारण तुरटीमध्ये वृक्ष गुण आहे त्यामुळे तुम्ही बदाम तेल किंवा कुंकुमाचे तेल वापरून स्किन मॉइश्चराईज केली पाहिजे. नेक्स्ट, तुरटीचा अतिरेक वापर करणं टाळलं पाहिजे. आठवड्यातून तुम्ही 1 ते 2 वेळा तुरटीचा उपयोग करू शकता. जास्ती तुरटीचा उपयोग केल्याने तुमची स्किन ड्राय होऊ शकते आणि कधीही तुरटी शुद्ध करून त्याची पावडर यूज करावी, ज्यामुळे स्किन रॅशेसही येणार नाहीत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहिले की तुरटीचे गुणधर्म काय आहेत आणि त्वचेसाठी आपण तुरटी कशा प्रकारे उपयोग करायचा आहे आणि तुरटी उपयोग करताना त्याची काय काय प्रिकॉशन्स, कोणकोणती काळजी घेतली पाहिजे आणि तसंच घरच्या घरी आपण तुरटीचं शोधन म्हणजे शुद्धीकरण कसं करायचं आहे हे सर्व आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. आणखीन तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.